नमस्कार, मी किशोरी. आज मी गावाकडच्या पद्धतीने मस्त अशी कैरीची चटणी बनवणार आहे आणि आम्ही रोजच्या जेवणामध्ये कैरीची चटणी कशी बनवतो ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला आता आपण कैरी नेऊ झाडाची तोडून. मी एकाच कैरीची चटणी बनवणार आहे म्हणून एकच कैरी घेणार आहे. आता आपण ह्या कैरीला मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. कैरी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे नळाखाली मस्त अशी. चटणी बनवण्यासाठी इथं साहित्य घेतलेले साखर, शेंगदाणे, मीठ, हिरवी मिरची आणि कैरी घेतलेली आहे. सगळ्यात अगोदर आपण साहित्य बारीक करून घेणार आहे. शेंगदाणे, मीठ, चवीनुसार साखर टाकायची. आता आपण साहित्य सगळं बारीक करून घेऊ. शेंगदाणे, साखर, मीठ मस्त असं बारीक झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्येच हिरवी मिरची पण बारीक करून घेणार आहे. हिरवी मिरची मी अगोदर टाकलेलीच नव्हती कारण शेंगदाणे बारीक झाले नसते म्हणून. आता आपण हिरवी मिरची टाकून बारीक करून घेणार आहे. आपलं साहित्य मस्त असं बारीक झालेलं आहे. आता आपण वाटीमध्ये काढून घेणार आहे. कैरी आता आपण कट करून घेणार आहे. आता आपल्याला या कैरीला खिसून घ्यायचंय. बारीक छिद्र आहेत ना तिकडच्या साईडनीच मी खिसणीने खिसून घेणार आहे कैरी. इथं मस्त अशी कैरी आपली खिसलेली आहे. मी आता अशा पद्धतीने सर्व कैरी जी आहे ना ती खिसून घेणार आहे. इथं मस्त अशी मी कैरी खिसून घेतलेली आहे. मी मिक्सरवरती किंवा मिक्सरवर बारीक करून नाही घेणार, अशीच खिसून घेतलेली कैरी मी. आता आपण ह्याच्यात वाटण टाकून घेणार आहे बारीक केलेलं. थोडी आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. छान मस्त अशी आपण कैरीमध्ये वाटण ते मिक्स करून घेऊ. आणि अशा पद्धतीने जर कैरी चटणी बनवली ना खायला खूप छान लागती. जर आपली कैरी जास्त आंबट असली ना तर थोडं शेंगदाण्याचं कूट जास्त वापरायचं. पण कैरी जर आपली आंबट नसेल ना आणि शेंगदाणे मग कमी वापरले तरी पण चालतात. आपण हे तर शेंगदाण्याऐवजी ओला नारळ पण वापरू शकतो. पण मी जास्त करून शेंगदाणेच वापरत असते. शेंगदाणे वापरले ना मग चटणीला आपल्या मस्त चव लागती ओल्या नारळापेक्षा पण. आता आपण ही चटणी जी आहे ना ती भाकरी सोबत किंवा चपाती सोबत जेवण करताना तोंडी लावू शकतो. खायला खूप छान लागती. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, बनवून बघा. तुम्हाला कैरीची चटणी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.